नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मार्केटमध्ये मिळणारी जी खारी आहे ती घरीच कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि हायजेनिक देखील आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि या मैद्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून याचा स्वाद त्यामध्ये चांगला पसरेल। आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि 3 ते 4 चमचे आपल्याला यात तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे ते छान असे क्रिस्पी होतात। आता इथे मी 4 चमचे तेल घातलेले आहे। आता हे सर्व तेल आपल्याला या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, याच प्रकारे आपण पिठाला सर्व तेल लावून घेणार आहोत। थोडं कमी वाटलं तर तुम्ही तेल अजून यामध्ये घालू शकता। आता याची असं बाइंड झालं तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे। समजा बाइंड नाही झालं तर थोडंसं तेल अजून घालायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आपण ज्याप्रमाणे चपातीला मळतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर नेहमीच आपण बेकरीमधून खारी आणतो, ती हायजेनिक आहे की नाही ते आपल्याला माहिती नसतं, परंतु आज आपण घरीच बनवणार आहोत, त्यामुळे अगदी हायजेनिक मध्ये बनवणार आहोत आणि सर्वांनाच ती खूप आवडेल। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालं आहे। हे आपण 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण त्याच्यासाठी साठा बनवणार आहोत। तर इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा घेतला तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घालायचं आहे। याला आपण साठा देखील म्हणतो। यामुळे अगदी क्रिस्पी मस्त अशी आपली खारी तयार होणार आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही आज खारी बनवणार आहोत। अगदी टेस्टी लागते आणि मस्त अशी क्रिस्पी लागते। केव्हाही खावाशी झाली तर आपण नेहमी अगदी झटपट बनवू शकतो, मार्केटमधून आणायची गरज पडत नाही। आता हा साठा तयार झालेला आहे आणि पीठ देखील आपलं 10 मिनिटं साईडला ठेवून दिलं तर ते तयार आहे। तर आपण पीठ बघूया। तर अगदी सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। आता याला थोडंसं आपल्याला अजून मळून घ्यायचं आहे आणि याची काप आपण करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपल्या खारीला खूप साऱ्या लेयर्स येतील। तर चाकूनेच असे कट करून घ्यायचे आहे, आपल्याला हाताने तोडायचे नाही। असे केल्यामुळे खारीला खूप छान अशा लेयर येतात। इथे तुम्ही बघू शकता मी एवढ्या पिठामध्ये खूप छान अशी खारी बनवणार आहेत। अगदी ताट भरून आपली खारी तयार होणार आहे। आता याचप्रमाणे सर्व आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत। तर एक पीस मी उचलून घेतलेला आहे आणि त्याला असे फोल्ड करत राहायचे। असे फोल्ड करून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। आता याला थोडंसं पीठ लावून मी लाटून घेणार आहे। अगदी झटपट लाटलं जातं कारण आपलं पीठ अगदी सॉफ्ट झालेलं असतं, त्यामुळे इथे पटपट मी लाटून घेणार आहे। आपल्या सर्व लाट्या याचप्रमाणे लाटून घ्यायच्या आहेत। अगदी पातळ अशी चपाती लाटायची आहे। जितकी तुम्ही पातळ लाटाल तितकीच खारी आपली छान बनणार आहे। आता इथे सर्व चपात्या अशा लाटून घेतल्या आहेत, अगदी पातळ अशा लाटलेल्या आहेत, त्यामुळे खारी अगदी क्रिस्पी बनणार आहे। तर आता पीठ लावून घ्यायचं आहे पोळी पाटाला आणि आपल्याला एक पोळी अशी ठेवायची आणि जो आपण साठा बनवलेला होता तो यावर पसरवून द्यायचा आहे। अगदी पातळ लेयर आपल्याला लावायची आहे यावर। आता इथे मी हातानेच लावत आहे कारण हाताने व्यवस्थित स्प्रेड करता येईल आपल्याला। व्यवस्थित सर्व साइडने लावून द्यायचं आहे, यामुळे अगदी अशा खारीला लेयर्स येतात आणि मस्त क्रिस्पी होते। आता याचप्रमाणे सर्व चपात्या मी एकावर एक ठेवून आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व चपात्यांवर असं लावून घ्यायचं आहे। व्हिडिओ खूपच मोठा होतो त्यामुळे मी अगदी फास्ट फॉरवर्ड करत आहे। तर याचप्रमाणे मी सर्व लावून घेतले आहेत। आता सर्व ही लास्टची आहे त्यावर देखील आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। याप्रमाणेच फोल्ड करायचं आहे तरच तुमच्या खारीला लेयर्स येतील। तर जेव्हा आपण फोल्ड करतोय तेव्हा देखील याला साठा लावायचा आहे।
दोन्ही साईड एकावर एक ठेवून आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि परत त्याला स्क्वेअर शेपमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा साठा लावायला विसरायचं नाही, कारण मेन हा साठाच आहे, यामुळेच लेयर्स छान येतात। आता एका साईडने फोल्ड करायचे आणि दुसरी साईड त्यावर टाकून घ्यायची आहे। असा आपला स्क्वेअर तयार होणार आहे। आता हे आपलं तयार करून झालंय। तर याला सेट होण्याकरता हे फ्रीजमध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। ते एका प्लेटमध्ये मी ठेवलंय आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपण जे तूप घातलेलं होतं ते सेट होईल। आता 10 ते 15 मिनिटं हे ठेवून दिलेलं होतं, अगदी 5 मिनिटं जरी ठेवलं फ्रीज वाढवून तरी चालेल। आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, यावर पीठ घालून व्यवस्थित असं याला लाटून घ्यायचं आहे। जास्त त्याला दाब द्यायचा नाही, अगदी वरच्यावर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी याला गोल शेप नाही स्क्वेअरमध्येच लाटत आहे, कारण आपल्याला स्क्वेअरमध्येच याचे खारीचा शेप द्यायचा आहे। उगाच मग ते गोल केल्यानंतर वेस्ट जातं, त्यामुळे आपण स्क्वेअरमध्येच लाटून त्याचा आकार देणार आहोत। तर चाकूने मी अशी कट करून घेत आहे, तुम्हाला जसे आवडेल तसे आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। इथे मी रेक्टँगलमध्ये कट करत आहे, कारण मार्केटमध्ये जी काळी मिरची ती याचप्रमाणे दिसते, त्यामुळे मी त्याच पद्धतीने करत आहे। अगदी इझिली आपले कट होते, कारण खूपच छान सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते सेट झाले, त्यामुळे बाहेर देखील आपलं तूप किंवा तेल येणार नाही, त्यामुळे थोडा वेळ फ्रीजमध्ये नक्की ठेवावं। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये कळवत जा, कारण तुम्ही जे कमेंट करतात त्यामुळे मला खूपच प्रेरणा मिळते पुढचा व्हिडिओ बनवण्याकरता। तर नक्की कमेंट करत जा। तर इथे तुम्ही बघू शकता किती अशा लेयर्स आलेल्या आहेत। आता मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। लक्षात ठेवा तेलाचं टेम्परेचर हे आपल्याला हाय ठेवायचं नाही, अगदी थोडंसं तेल गरम झालं, ज्याप्रमाणे आपण गुलाबजाम तळायला किंवा शंकरपाळी तळायला तेल ठेवतो त्याचप्रमाणे तेल ठेवायचे, जास्त कडकडीत गरम करायचं नाही। अगदी छोटे छोटे बबल्स आले की यामध्ये आपल्याला खारी सोडून द्यायची आहे आणि याला अजिबात हात लावायचा नाही। जोपर्यंत खारी वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात हलवायचे नाही। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच खारी मस्त अशी फुलून वरती येते। इथे तुम्ही बघू शकता खारी मस्त अशी वरती फुलून आलेली आहेत, त्याच्या लेयर्स खूप छान खुललेले आहेत। तर याला आपल्याला अगदी छोट्याशा चमच्याने किंवा अशा काट्याच्या चमच्याने पलटी करून घ्यायचं आहे, अजिबात जास्त हलवायचं नाही, नाहीतर मग लेयर्स वेगळ्या वेगळ्या होतात। तर बघताच तुम्हाला दिसत असेल किती छान असे खारीला लेयर्स आले, खायला तर इतकी स्वादिष्ट लागते। तर नेहमीच मी बनवते, तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बाहेरून जी अनहायजेनिक आहे ती आणण्यापेक्षा घरीच एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी टेस्टी लागते आणि मस्त अशी क्रिस्पी बनते। अगदी आपल्याला मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे। त्याचा थोडासा ब्राऊन कलर झाला की आपण काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपली खारी आता रेडी झालेली आहे। याचं पूर्णतः तेल निथरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। याचं पूर्ण तेल निथरून घेतले आणि बघा आपली खारी कशी वाटते, अगदी असं वाटते की लगेच खावशी। तर नक्की तुम्ही एकदा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।